बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहरात खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे। कुंभमेळा मंत्र्यांकडून प्रशासनासोबत सलग झालेल्या बैठकांनंतर आता प्रशासनही खडबडून जागं झालंय। महापालिका आयुक्त या स्वतः नाशिक शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या आणि खड्डेमय रस्ते बुजवण्याच्या कामांची पाहणी करतात। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। एकूण 28 रस्त्यांचं काम एकाच वेळी सुरू झालेलं होतं। रस्ते अपघात होत आहे, नाशिककरांचे जीव जात आहे। काय परिस्थिती आहे आता नाशिक शहरात? आता जे आपले 28 रस्ते आहे कुंभाचे, त्याच्यात 2 रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। एक ही मखमलाबाद रोड आणि दुसरी आपली पपाया सर्कल ते एक्सेलो पॉइंटची जे रोड आहे तिथे। हे 2 रोडला अडचण कामुळे आहे की तिथे एक्झिस्टिंग रोडच नव्हती तशी काही, फक्त 7 मीटरची रोड होती। जे 7 मीटरची रोड होती त्याच्यावर ऑलरेडी आपला डीएलसी पीक्यूसी चालू आहे। आता विषय काय असतो, रोड मोटरेबल करायचे, पण जेव्हा ही रोड 6-7 वर्ष अगोदर झाली पाहिजे होती, आता सेन्सच्या निमित्ताने होत आहे। आता पण ही झाली नसती तरी कधी झाली नसती, तर थोडा त्रास त्यामुळे आहे की ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे, त्याला वेळ लागेल। परंतु लोकांची अडचण पण खरी आहे की ही रोड जे आहे ते खूप खराब होती। जेव्हापासून मी आले तेव्हापासून इथे डिमांड होती की हे करा, मग आम्ही खूप भांडून ही रोड घेतलेली आहे। आता जे करतोय ते आपण पूर्ण करून घेऊ पटकन। किती दिवस नाशिककरांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल? 6 महिन्याचा अल्टिमेटम कुंभमेळा मंत्री। येस होऊन जाईल आपला। आता तुम्ही जर बघत असेल तर आपला अर्धा साइड ऑलमोस्ट बऱ्यापैकी त्यांनी एंड पर्यंत डीएलसी केलेला आहे, तर तिथे आता पेवरने आपण पटपट पीक्यूसी करत जाणार आणि एक हे ओपन झाला की 1-2 महिन्यात मग दुसरी बाजू आपण घेणार। एकदा ही स्मूथ झाली तर अडचण येणार। नाशिक मधल्या या सगळ्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना प्रशासनच जबाबदार आहे, त्यामुळे प्रशासनाकडनं आता तात्काळ कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी आता पावले उचलली जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।